नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण स्पेशली बनवूया पत्तागोबीचे मंचुरियन. तर बघा, मी इथे पत्तागोबी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकायला घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण न टाकता आपण याची दुसरी ग्रेव्ही बनवणार आहोत. तर याच्यामध्ये घेतलेला मी शिमला मिरची आणि कांदा, याला पण मी कापून घेणार आहे. आणि हे आपले पत्तागोबी आहे, याला पण मी चॉपरमध्ये न बारीक करता याच्याने बारीक करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते कशाने बारीक करणार आहे याला. तर बघा मंडळी, मी याच्याने बारीक किसून घेणार आहे याला. तर याला मी आता आतमधून इथून कापून घेणार आहे आपल्या साईडनं. तर याला आपलं असं साईडनं कापून घ्यायचं आहे. बघा मंडळी, मी कापून घेतलेलं आहे. तर आपल्या साईडनं असं आतमधून राहतं, त्याला असं चाकून काढून घ्यायचं. तर हे आपलं पकत नाही, ते याला थोडंसं वेळ लागतो पकायला, म्हणून आपण हे असं काढून घ्यायचं. तर बघा, मी याला असं किसून घेणार आहे. तर हे बघा, याला असं करायचं, असं आपलं किसायचं. तर बघा, आपलं असं चॉपरसारखंच किसून होणार आहे. तर बघा, मी आता सर्व किसून घेते. आपलं असं किसून झालेलं आहे, चांगलं मस्त चॉपरसारखं झालेलं आहे. तर याला साईडला ठेवून मी याच्यासाठी बनवणार आहे आता दुसरं. याच्यासाठी बनवणार आहे मी आपल्या मिरच्याची लसूणची चटणी. थोडीशी खूप बारीक न करता आपलं हलकंसंच बारीक करून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी टाकले 5-6 मिरची मी. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपल्या 5-6 लसणाच्या पाकळ्या. याच्यात टाकून घेणार आहे आपलं थोडंसं अद्रक. तर बघा, याला मी थोडंसं बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. फिरून थोडंसं आपलं हलकंसंच फिरून घ्यायचं आहे, खूप बारीक नाही करायचं. पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये. बघा मंडळी, आपलं बारीक झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं टाकून घेणार आहे मंडळी. आपल्या याच्या मिरचीचे आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आपलं थोडंसं मीठ. तर मीठ टाकून आपण थोडंसं आपलं 10 ते 15 मिनटं आपल्याला असंच याला रेस्ट करून ठेवून द्यायचं आहे, जसं करून आपल्याला याला पाणी सुटलं पाहिजे. तर बघा, मी याला असंच ठेवून देणार आहे 5 मिनटं. बघा, आपलं इथं पाणी सुटलेलं आहे पत्तागोबीला. तर याच्यामध्ये थोडंसं आपलं पाणी काढून घेणार आहे असं. तर बघा, याला असं पाणी काढून घ्यायचं नसतं, नाहीतर आपलं मिश्रण असं पातळ होऊन जातो. पत्तागोबीचे तर पाणी काढून झालेलं आहे. तर याला वाटीमध्ये मी असं काढून ठेवणार आहे, जेणेकरून आपलं मिश्रण थोडंसं गाढं वाटलं की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी पत्तागोबीमध्ये थोडंसं बेसन टाकून घ्यायचं. त्यामध्ये टाकून घेणार आहे मी थोडंसं आपलं बेसन एवढं. तर बघा, आणि याच्यामध्ये थोडंसं आपलं क्रिस्पी झाले पाहिजे म्हणून मी टाकून घेणार आहे मैदा न टाकता तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे. तर आपलं थोडंसं मंचुरियन आपलं क्रिस्पी होतो, थोडंसं टाईट होतो. तर बघा, याच्यामध्ये मी एवढं आपलं अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे. मी याच्यामध्ये थोडंसं आपलं तिखट थोडंसं लागते, तर मी याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेणार आहे. तर बघा, तर आपल्याला थोडीशी हळद नाही टाकायची याच्यामध्ये. मी याच्यामध्ये वापरणार आपलं फ्रूट कलर. तर हा फ्रूट कलर आहे आपला पावडरसारखाच आहे. याला मी थोडंसं पाण्यामध्ये टाकून याला घोलून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आपला फ्रूट कलर आहे, मी याला पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आपला कलर येतो याला मंचुरियनसारखा. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे याला. आणि आपण मीठ तर आपण याला आधी वापरलं होतं, तर मी थोडं बहुत टाकून घेणार आहे नंतर. आता सध्याच नाही टाकणार आहे. आणखी टाकलं की याच्यामध्ये पाणी सुटतो. तर आपण जेव्हा काढायला घ्यायचं तेव्हा मंचुरियनमध्ये म्हणजे याच्यामध्ये मिसळमध्ये टाकून घ्यायचं, आधीच न टाकता. तर बघा, आपलं फ्रूट कलर टाकलेला आहे, तर मस्त कलर येत आहे याला. तर याला मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. मंडळी, आपलं इथं मिश्रण झालेलं आहे. तर आता याला तळाला घेणार आहे. तर थोडंसं आपलं मीठ टाकून घेणार आहे, जास्त न टाकता आपलं थोडंसंच टाकून घ्यायचं. आधीच आपण मीठ टाकलेलं आहे. म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मी आपलं थोडंसं याच्यामध्ये टाकून पाहून घेणार आहे. तेल गरम झालं की तर आपलं झालेलंच आहे. तर याच्यामध्ये मी सर्व टाकून घेणार आहे. आता आपल्याला असं जास्त मोठं न करता तर असे हाताने टाकून घ्यायचं. तर बघा, मी असं सर्वच थोडे थोडे करून सर्वच टाकून घेणार आहे. तर आपल्याला टाकायचे असे भज्यासारखे, असं खूप गोल मोठे नाही करायचे. तर आपल्याला लहान छोटे छोटेच करायचे आहे. तर मी असं सर्व टाकून घेते. तर मंडळी, तुम्ही पण ट्राय करून बघा कशी झाले तर, आणि कमेंट करून सांगा की कशी झाली तर. तर बघा, असं सर्वच मी टाकून घेते.
बघा मंडळी, आपली मस्त छान तळून होत आहे. तर जास्त मोठी गॅस नाही करायची, जास्त छोटी पण नाही करायची, तर मध्यम आचेवर आपल्याला पकवायचं आहे. तर बघा मस्त पकोडे आपले तयार होत आहे मंचुरियनचे. तर बघा मस्त कलर पण छान आलेला आहे, लाल लाल. मंडळी आपले पकून झालेले आहे. तर याला मी काढून घेणार आहे ना, आपले नसतं दुसरे आहे ते पण टाकून घेणार आहे. बनवून घेऊया ग्रेव्ही. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपलं थोडंसं तेल. तर गरम कढलेलंच तेल आहे, तर हे मीठ याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये टाकून घेणार आपले मगाशी केलेलं होतं मिरची, अद्रक, लसूणचं पेस्ट. तर बघा हे सर्व टाकून घेणार आहे. आपण थोडंसं असं फिरून घ्यायचं. याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण मिरची, शिमला मिरची आणि कांदे. हे बघा शिमला मिरची आणि कांदे हे पण टाकून घेणार आहोत. त्यामध्ये टाकून घेणार आपलं थोडंसं मीठ. तर मीठ टाकलं की आपलं पटकन पकून जाते. मी याच्यामध्ये टाकून घेणार आपलं सोया सॉस, थोडंसं रेड चिली पावडर पण, रेड चिली पण टाकून घेणार आहे. तर बघा हे आपलं रेड चिली, ग्रीन चिली पण हे पण आपण टाकून घेणार आहोत. याला असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा असं मिक्स करून घ्या. इथं मी बनवलं आहे आपलं मैद्याचं पाणी. त्यानंतर मी आता आपले पत्ताकोबीचं पाणी आहे. तर बघा मी याच्यामध्येच आपलं थोडंसं 1 ते 1.5 चम्मच असं मैदा टाकून घेणार आहे. याला असं घोळून घेणार आहे. तर बघा आणि याचं घोळ त्याच्यामध्ये टाकून घेणार. जसं की आपले पत्ताकोबीचं मिश्रण फेकता नाही येत. म्हणजे आपलं मिश्रण झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे. तर बघा याच्यात असं टाकून घेणार आहे आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी असं टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तर बघा असं पाणी टाकून घेणार आहे. याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपलं विनेगर. याच्यामध्ये मी टाकून घेते आपले 1 झाकण विनेगर. बघा मंडळी आपलं इथं मिश्रण मस्त तयार होत आहे. तर आपल्याला इथं एक उकळी येऊ द्यायची आहे. नंतर आपण पत्ताकोबीचे मंचुरियन याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर याला मी आता मस्त एक उकळी येऊ देते. म्हणजे आपले उकळी आलेलं आहे, मस्त पकलेलं आहे. तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आपले मंचुरियन पत्ताकोबीचे. तर बघा आता मस्त याला मिक्स करून घेऊया. मंडळी तुम्हाला कशी वाटली रेसिपी, तर तुम्ही पण ट्राय करा मंडळी आणि सांगा कमेंट करून कशी झाली म्हणून. तर बघा आपलं मस्त मिश्रण झालेलं आहे. तर बघा मंडळी आपलं झालेलं आहे पकून. तर आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते. बघा मंडळी आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपली प्लेट अशी आणि मंचुरियन मस्त तयार झालेलं आहे, मस्त चटकदार वाटत आहे. तर बघा मंडळी तुम्ही पण ट्राय करा घरी आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा मस्त असे झालेले आहे आपले मंचुरियन तयार. बघू शकता मस्त असे चवदार झालेले आहेत. तर मी आता याला तर मंडळी भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत. चला तर बाय मंडळी.